गेल्या काही दिवसांपासून जंगली वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले काथ सदृश पदार्थ आणि पावडरची तस्करी होते अशी माहिती महाड वन विभागाला मिळालेली होती. तरी सुद्धा वन विभागाकडून वाहनांची तपासणी केली जात नव्हती अशी कुजबूज महाड तालुक्यामध्ये सुरू आहे. आणि त्यातच महाड MIDCचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके यांनी रात्रीच्या वेळी मुंबई गोवा महामार्गावरील नडगाव हद्दीमध्ये वाहनांची तपासणी केली. या दरम्यान 2 ट्रक्समध्ये संशयास्पद ड्रम आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी महाड वनक्षेत्रपाल राकेश साहू दाखल झाले. तेव्हा खैर कातीचे अर्क 240 ड्रम 1536 किलोग्राम किमतीचा जवळपास 1,50,811 रुपयांचा माल आढळलाय. त्यामुळे 2 ट्रक आणि 4 चालक मालक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनधिकृत तस्करी करणाऱ्या टाटा कंपनीचा हा ट्रक जप्तही करण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे जे महाड वन खात्याला जमलं नाहीये ते महाड MIDCचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके ह्या दोघांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न जाता कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल महाड तालुक्यात त्यांचं अभिनंदन केलं जात आहे.